मस्त कळीदार पांढरे शुभ्र अगदी लोण्यासारखे उकडीचे मोदक करण्यासाठी तांदूळ कोणता घ्यायचा, उकड कशी करायची, मोदकाला कळ्या कशा करायच्या, अशा सगळ्या टिप्स जाणून घेऊन आपण हे मोदक बनवणार आहोत। तेव्हा नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। चला आता मोदक बनवूया। सगळ्यात आधी 2 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आपण हे पीठ तयार करण्यासाठी 1 वाटी इंद्रायणी, 1 वाटी आंबेमोहर व अर्धी वाटी बासमती तुकडा अशा तिन्ही प्रकारच्या तांदळांचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि हे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। आता पीठ वस्त्रगाळ करून घेतल्याने उकड खूप छान होते। आता आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घ्यायचं आहे। आणि आता हे कढईमध्ये उकळून घ्यायचं आहे। पाणी व दुधाला छान उकळी आली आहे। त्यात आपण आता 1 चमचा साखर व पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये साखर घातल्याने उकडीला छान चकाकी येते व चव पण छान येते। आता गॅसची आच मंद करायची आणि तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मिक्स झालं की लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आणि झाकण ठेवलं की गॅस लगेच बंद करायचा आणि 15 मिनिटांसाठी हे असंच झाकून ठेवायचं। आता आपण सारण तयार करून घेऊया। सारणासाठी 1 वाटी बारीक केलेला नारळ आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। गूळ व ओला नारळ छान मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स करून घेत असताना गॅसची आच आपल्याला मंद ठेवायची आहे। गुळाला जसजशी उष्णता मिळत जाते तसतसं हे मिश्रण अगदी पातळ होत जातं। आता इथे आपण नारळ व गूळ यांचं प्रमाण समान ठेवायचं म्हणजे मोदक छान प्रमाणात गोड होतो। आणि इथे आपण यापेक्षा गूळ कमी प्रमाणात घेतला तर मोदक अगोड होतो आणि जास्त घेतला तर मोदक जास्तच गोड होईल। आता आपलं सारण तयार झालं। हे कसं ओळखायचं तर सारणातलं सगळं पाणी आटलं पाहिजे। गूळ विरघळल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे सारण शिजवायला वेळ लागतो। सारण सतत परतत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही। आता सारणातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे। यात आता आपण वेलची व जायफळ यांची एकत्रित केलेली पूड घालून घेऊ आणि छान सारणात मिक्स करून घेऊ। आपलं सारण इथे तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करू आणि हे सारण बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊ। आणि आता बरोबर 15 मिनिटांनंतर आपण एका परातीत ही उकड काढून घ्यायची आहे। उकड खूप गरम असते त्यामुळे एखाद्या ग्लास किंवा वाटीने किंवा मी इथे पावभाजीचा हा स्मॅशर यूज करत आहे याने ही चांगली मळून घ्यायची आहे। उकड गरम असते तेव्हा चांगली मळून घेतली की आपली पारी सुद्धा खूप छान तयार होते। जवळजवळ 15 मिनिटांसाठी हे चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला। आता उकड थोडी कोमट झाली की हाताने छान मळून घ्यायची। सुरुवातीला हाताला ही उकड थोडी चिकट लागत असते त्यामुळे पाण्याचा हात लावून मळून घ्यायची। आता इथे उकडीचा छान गोळा तयार झालेला आहे पण तरीही अजून आपण 2 ते 3 मिनिट ही चांगली मळून घ्यायची आहे। आता आपण 1 चमचा तूप घेऊ आणि तुपाचा हात लावून ही उकड पुन्हा एकदा छान मळून घेऊ। आपण इथे बघू शकतो की अगदी लोण्याच्या गोळ्याप्रमाणे ही उकड छान दिसत आहे। आणि उकड परफेक्ट तयार झाली की मोदक सुद्धा सुंदर तयार होतात।
आता एक गोळा घेतल्यावर इथे दिसत आहे की उकड छान मऊ झालेली आहे आणि आता ह्या गोळ्याला एकही तडा दिसत नाहीये, म्हणजे आपली उकड परफेक्ट तयार झाली आहे। चला आता मोदकाची पारी तयार करूया। लिंबू एवढ्या आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पारी लाटून घेऊ। त्यासाठी तांदळाच्या पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा आहे आणि पारी लाटायची। पारी लाटताना खूप जास्त जाड नको किंवा खूप जास्त पातळ नको। पारी आपली लाटून झाली आहे। आता अंगठा, तर्जनी व मधल्या बोटाच्या साहाय्याने कळी तयार करून घ्यायची आणि अशा सगळ्या कळ्या आपण ह्या तयार करून घेणार आहोत। एक दोन वेळा प्रयत्न केले की ही कळी जमते। छान। आता आपण यात सारण भरून घ्यायचं आहे। सारण व्यवस्थित घालायचं म्हणजे मोदकाला आकार सुद्धा छान येतो। खूप कमी किंवा खूप जास्त सारण नको। आणि आता या पद्धतीने दोन्ही हातांच्या सहाय्याने मोदक बंद करायचा। वरचा हात क्लॉकवाईज तर खालचा हात अँटी क्लॉकवाईज फिरवत मोदक बंद करायचा, म्हणजे कळ्या सुंदर दिसतात। कळ्या बंद करताना जास्त जोर लावायचा नाही, अगदी अलगद बंद करायच्या। आणि इथे आपला पहिला मोदक तयार झाला आहे। आपण आता असेच बाकीचे देखील मोदक तयार करून घेऊ। अगदी लगेचच पहिल्याच प्रयत्नात कदाचित मोदकाच्या कळ्या जमणार नाही, पण 5 ते 6 मोदक तयार करून बघा, त्या पुढचा मोदक तुमचा नक्की परफेक्ट तयार होईल। आता मोदकाच्या बाबतीतल्या काही टिप्स थोडक्यात सांगते। तांदूळ नवा असला पाहिजे, म्हणजे उकड छान चिकट होते। तांदळाचं पीठ आणि पाणी, दूध यांचं समप्रमाण घ्यायचं, उकड चुकणार नाही। पीठ छान वस्त्रगाळ करून घ्यायचं। मोदकाची पारी एकसारखी बनवायची, जाड किंवा बारीक नको। त्यानंतर उकड जास्त पातळ झाली असेल तर कोरडं तांदळाचं थोडं पीठ लावू शकतो, पण आज आपण घेतलेल्या ह्या प्रमाणानुसार जर उकड केली तर अगदी अचूक होते। तसंच सारण सुद्धा जास्त कोरडं नको किंवा सारणात पाणी सुद्धा नको, छान चिकट सारण झालं पाहिजे। उकड गरम असतानाच गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत, यामुळे पीठ मऊसूत होते। त्यानंतर उकड करताना आपण अर्ध पाणी व अर्ध दूध वापरल्यामुळे मोदक छान स्वादिष्ट होतात। हळदीच्या पानावर मोदक ठेवून उकडले तर सुगंध छान येतो, पण हळदीचं पान जर नसेल तर केळीचं पान सुद्धा चालेल, आणि अगदी केळीचं पान सुद्धा नसेल तर मलमलचा कापड घेऊन तो ओला करून त्यावर हे मोदक आपण उकडवू शकतो। आपण इथे 1 वाटी आंबेमोहोर, 1 वाटी इंद्रायणी, अर्धी वाटी तुकडा बासमती असं तांदळाचं प्रमाण जर घेतलं तर खूप छान उकड तयार होते, चिकटपणा छान येतो, शिवाय मोदकाची पारी सुद्धा चविष्ट होते। आणि मोदकाच्या कळ्या तयार करताना हाताला आपण तांदळाचंच पीठ लावून ह्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहे, यामुळे उकडल्यावर मोदक छान पांढरा शुभ्र दिसतो। अशा लहान सहान गोष्टींची काळजी जर आपण मोदक तयार करताना घेतली तर मोदक नक्की सुंदर व चविष्ट होतात। आता आपण एका भांड्यात पाणी गरम करून एका प्लेटवर केळीचं पान ठेवून त्यावर मोदक उकडायला ठेवायचे आहेत। मोदक ठेवताना एका वाटीत पाणी घेऊन त्यात मोदक थोडा बुडवून आणि मग ठेवायचा। आता आपण इथे या पद्धतीने हे सगळे मोदक असे ठेवून घेत आहोत। आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं केशर वरून लावून घ्यायचं। आणि आता झाकण ठेवून हे 15 ते 20 मिनिट मोदक छान उकडून घेऊ। आता मोदक झाले हे कसं ओळखायचं तर मोदक हाताला चिकट नाही लागला पाहिजे। इथे आपले मोदक तयार झालेले आहेत।
मस्त पांढरे शुभ्र कळीदार मोदक तयार आहेत। तुम्हाला मोदकांची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि या पुढची अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर ती सुद्धा तुम्ही मला सुचवा। धन्यवाद।